सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारी संस्थेची ओळख आणि भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब. लेक्चर नंबर 2 यामध्ये आपण पाहणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्टनरशिप फर्म और फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. यामध्ये कॅरेक्टर्स ऑफ और फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. नेक्स्ट, फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचे वैशिष्ट्ये. त्यामध्ये वैशिष्ट्यामध्ये फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पहिलं वैशिष्ट्य आहे एक ॲग्रीमेंट, 2 प्रिन्सिपल अँड एजंट, 3 लॉफुल बिझनेस, 4 शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस, 5 अनलिमिटेड लायबिलिटी, 6 रजिस्ट्रेशन, 7 जॉइंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, 8 प्रिन्सिपल अँड एजंट आणि 9 डिझोल्युशन. असे भागीदारी संस्थेचे 9 वैशिष्ट्ये दिलेले आहेत. हे वैशिष्ट्य इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मेंबर्स who form and manage partnership are individually called partner. म्हणजे भागीदारी संस्थेमध्ये जे व्यक्तिगत सदस्य असतात त्यांना आपण पार्टनर असे म्हणतो. अँड कलेक्टिवली कॉल्ड फर्म, आणि एकत्रितरित्या जे येतं त्याला आपण फर्म किंवा संस्था असे म्हणतो. द नेम अंडर विच देअर बिझनेस इज कॅरीड ऑन इज कॉल्ड फर्म नेम. म्हणजे उदाहरणार्थ A, B अँड C पार्टनरशिप फर्म. पार्टनर्स इज अ प्रिन्सिपल म्हणजे प्रमुख, टू द थर्ड पार्टी अँड ॲन एजंट टू अदर पार्टनर्स. म्हणजे त्रयस्थ व्यक्तींसाठी तो एक प्रधान किंवा प्रमुख असतो आणि इतर भागीदारांसाठी तो एक अभिकर्ता म्हणजे प्रधान आणि अभिकर्ता, प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल म्हणजे प्रधान प्रमुख आणि एजंट म्हणजे अभिकर्ता किंवा दलाल असतो. The features of partnership firm is shown in the following diagram. हा डायग्राम आपल्याला दिलेला आहे. यामध्ये फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म यामध्ये एक ॲग्रीमेंट करार, 2 प्रिन्सिपल अँड एजंट प्रधान आणि अभिकर्ता, 3 लॉफुल बिझनेस कायदेशीर व्यवसाय, 4 शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस
नफा आणि तोट्याची विभागणी. पुढचं अनलिमिटेड लायबिलिटीज, अमर्यादित जबाबदारी. रजिस्ट्रेशन, नोंदणी. त्यानंतर जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे सर्वांची मालकी आणि व्यवस्थापन. प्रिन्सिपॉल अँड एजंट आणि डिझोल्युशन, विसर्जन. तर अशा पद्धतीने भागीदारी संस्थेची आपण हे चक्र पाहिलेलं आहे आणि या चक्रातून आपल्याला भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये, कॅरेक्टर्स आपणास दिसून येतात. नेक्स्ट, तर प्रथम आहे ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे करार. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. इट वुड बी रिटन or oral. A written agreement is preferred so that it can be used as proof in the court of law, and such a written agreement is known as partnership deed. भागीदारीचा करार म्हणजे भागीदारी संस्थेचे पहिले वैशिष्ट्य आहे ते म्हणजे करार. लेखी किंवा तोंडी भागीदार एकत्र येऊन करार करू शकतात आणि जर लेखी करार केला आणि कोर्टामध्ये त्याचा जर आपल्याला उपयोग डिस्प्यूटसाठी भविष्यामध्ये करायचा असेल तर त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप डीड. ते आपल्याला स्टॅम्प पेपरवर करावं लागतं. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य भागीदारी संस्थेचं आहे ॲग्रीमेंट. दुसरं वैशिष्ट्य आहे नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स म्हणजे भागीदारांची संख्या, भागीदारी संस्थेमधील भागीदारांची संख्या. मग मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म. भागीदारी संस्थेमध्ये पार्टनरमध्ये एक व्यक्ती पार्टनर असत नाही. पार्टनरमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती असणं गरजेचं आहे. म्हणजे मिनिमम 2 पार्टनर्स, कमीत कमी किमान 2 भागीदार हे पार्टनरशिप फर्म भागीदारीचा व्यवसाय करण्यासाठी 2 व्यक्ती एकत्र येणे गरजेचे आहे. आणि अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 अमेंडेड इन 2014. म्हणजे भागीदारीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर कमीत कमी 2 सभासद पाहिजेत आणि जास्तीत जास्त 50 सभासद किंवा मेंबर्स किंवा भागीदार असणे गरजेचे आहे. म्हणजे किमान 2 आणि कमाल 50. किमान 2 कमाल 50 ही झाली भागीदारांची संख्या. पुढचं वैशिष्ट्य आहे लॉफुल बिझनेस, कायदेशीर व्यवसाय. भागीदारी संस्थेचा व्यवसाय हा कायदेशीर असतो. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. म्हणजे भागीदारी संस्थेमध्ये जे व्यवसाय केले जातात ते कायदेशीररित्या केले जातात. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. म्हणजे जर राज्याने, सरकारने जर तशी परवानगी जर दिली नसेल तर परवानगी न दिलेले भागीदारीचे व्यवसाय उभारले जात नाहीत. इल्लीगल व्यवसाय, बेकायदेशीर व्यवसाय भागीदारी संस्थेमध्ये केला जात नाही. The definition of partnership also does not permit any illegal business. आणि भारतीय भागीदारी कायदा 1932 यामध्ये मेन्शन केलेलं आहे की भागीदारी संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय करताना कुठल्याही प्रकारचं इल्लीगल, बेकायदेशीर, अवैध व्यवसाय, परमिट नसलेला व्यवसाय करता येणार नाही. आणि म्हणून भागीदारी संस्थेमध्ये
हे कायदेशीर व्यवसाय केले जातात. 4. चौथं वैशिष्ट्य आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. नफा आणि तोट्याचे विभाजन. भागीदारी संस्थेमध्ये खालीलप्रमाणे नफा किंवा तोटा याचे शेअरिंग विभाजन केले जाते. ते कसे? द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट्स. भागीदारी संस्थेचा स्थापनेमागचा उद्देश आहे जास्तीत जास्त नफा कमविणे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. आणि त्यांना जर उद्या भविष्यकाळामध्ये नफा किंवा तोटा झाला असेल तर तो नफा किंवा तोटा भागीदारांनी ॲग्रीमेंटमध्ये, पार्टनरशिप डीडमध्ये, भागीदारीच्या करारामध्ये ज्या प्रमाणामध्ये ठरवलेला आहे त्या प्रमाणामध्येच काय करावं लागतं, तो प्रॉफिट किंवा लॉस त्यांना डिस्ट्रीब्यूट करून घ्यावा लागतो. इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. परंतु भागीदारी संस्थेमध्ये भागीदारीचा करार केला नसेल, पार्टनरशिप डीड, पार्टनरशिप ॲग्रीमेंट सह्यांचं बनवलेलं नसेल तर अशा वेळेस काय करावं लागतं, नफा किंवा तोटा हा भागीदारामध्ये इक्वल समसमान हा इक्वली वाटून घेतला जातो जेव्हा भागीदारीचं ॲग्रीमेंट सायलेंट असेल त्यावेळेस. नेक्स्ट, अनलिमिटेड लायबिलिटी. अमर्यादित जबाबदारी. अमर्यादित जबाबदारी म्हणजे व्यवसायाबरोबर खाजगी मालमत्तेलाही धोका असणे. व्यवसायाचे देणे ऋण फेडण्यासाठी कधी काळी आपल्याला भागीदारांना त्यांची खाजगी प्रॉपर्टी, खाजगी मालमत्ता विकावी लागते. त्याला म्हणायचं अनलिमिटेड लायबिलिटी, अमर्यादित जबाबदारी. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. दॅट इज पार्टनर्स आर लायबल टू टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. भारतीय भागीदारी संस्थेच्या भागीदारांची जबाबदारी ही जॉईंटली म्हणजे एकत्रितरित्या त्याला भागीदार जबाबदार असतात. आणि व्यवसायाचं ऋण हे भागीदाराच्या पॉकेटमधून, खिशामधून त्याची रक्कम दिली जाते, त्यालाच म्हणायचं अनलिमिटेड लायबिलिटी. इफ ॲसेट्स ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज. जेव्हा भागीदारीच्या व्यवसायामधून कर्जाचं देणं भागवता येत नसेल, संपत्ती कमी असतील आणि कर्ज जास्त असेल, देणी जास्त असतील, येणी कमी असतील, कर्जाचा डोंगर असेल, तर अशा वेळेस काय करावं लागतं, अशा वेळेस भागीदारांना त्यांच्या खाजगी रकमेतून खाजगी मालमत्तेतून त्यांना
लायबिलिटीज पेड कराव्या लागतात. इफ एनी वन ऑफ द पार्टनर इज डिक्लेअर इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोर. इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोर. देन हिज लायबिलिटी विल बी बॉर्न बाय द सॉल्वंट पार्टनर. इनसॉल्वंट निर्धन आणि सॉल्वंट म्हणजे सधन. सॉल्वंट म्हणजे सधन आणि इनसॉल्वंट म्हणजे निर्धन. सॉल्वंट म्हणजे सधन म्हणजे पैसा असणारा आणि निर्धन म्हणजे पैसा नसणारा, कर्ज असणारा. मग जर डिक्लेअर केलं तर मग भविष्यामध्ये भागीदारी संस्थेची परिस्थिती बिकट होऊन जाते. यालाच म्हणायचं अनलिमिटेड लायबिलिटी. 6वं वैशिष्ट्य आहे रजिस्ट्रेशन, नोंदणी. मग ती अनिवार्य आहे का ऐच्छिक आहे? ऐच्छिक आहे का सक्तीची आहे पाहूया आपण. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी only in the state of Maharashtra with effect from 1st April 2005. According to Indian Partnership Act 1932, registration of partnership firm is optional. Optional म्हणजे वैकल्पिक. It means a firm may or may not be registered. म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932मध्ये असं सांगितलेलं आहे की भागीदारी संस्थेची नोंदणी, नामांकन आपण नोंदवू शकतो किंवा त्याचं रजिस्ट्रेशन करू शकत नाही. म्हणजे सक्तीचं नाही, अनिवार्य नाही आणि ऐच्छिक पण नाही. म्हणजे दोन्ही कसं पण करू शकतात. ते नोंदणी करू शकतात किंवा करू शकत नाहीत. Registration of firm merely certifies its existence and it is a process of entering the name of partnership firm in the register of registrar. आणि भागीदारी संस्थेचा जो निबंधक आहे, नोंदणी अधिकारी, त्याच्या दप्तरी या भागीदारी संस्थेचं नामांकन करून नाव देऊन रजिस्ट्रेशन, त्याची नोंदणी लेखी स्वरूपामध्ये, कायदेशीर स्वरूपामध्ये केले जाते. आणि म्हणून रजिस्ट्रेशन केलं, नोंदणी केली तर भागीदारी संस्थेला भविष्यामध्ये फायदे होतात. आणि जर ओरल असेल, तोंडी करार असेल तर भागीदारी संस्थेला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. नेक्स्ट पुढचं वैशिष्ट्य आहे 7वं, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. म्हणजे एकत्रित मालकी आणि व्यवस्थापन. उदाहरणार्थ ए, बी आणि सी असे जर भागीदार असतील तर तिघांचेही काय असते, जॉईंट ओनरशिप, एकत्रित मालकी आणि व्यवस्थापन. ईच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. All partners have equal rights in managing the firm. So, all partners are jointly responsible for the management of the firm. म्हणजे सर्व जबाबदार असतात, सर्वांची मालकी असते, सर्व काही हे सर्वांचं असतं. एकट्याची प्रॉपर्टी असू शकत नाही. 8वं वैशिष्ट्य आहे कॅरेक्टर्स, प्रिन्सिपॉल अँड एजंट. प्रिन्सिपॉल म्हणजे प्रधान, प्रमुख आणि एजंट म्हणजे अभिकर्ता, दलाल. म्हणजे प्रमुख आणि
अभिकर्ता, प्रमुख आणि दलाल. ईच पार्टनर, ईच म्हणजे ABC, प्रत्येक, ईच पार्टनर प्रत्येक पार्टनर भागीदार वर्क्स इन 2-fold कॅपॅसिटीज, म्हणजे प्रत्येक पार्टनर काय करतो, 2 अंगाने काम करतो. एक प्रिन्सिपॉल म्हणून काम करतो आणि एजंट म्हणून काम करतो. प्रिन्सिपॉल म्हणजे प्रधान, प्रमुख, आणि एजंट म्हणजे अभिकर्ता किंवा दलाल म्हणून 2 अंगाने तो काम करतो. जसं लग्न झालेली मुलगी 2 अंगाने काम करते, म्हणजे माहेरी आणि सासरी पण दोन्हीकडे तिला रोल अदा करावे लागतात. तसं त्याप्रमाणे रोल अदा करावे लागतात. अ पार्टनर ॲक्ट्स ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसायडर्स, म्हणजे बाहेरच्या व्यक्तींना तो प्रमुख म्हणून जबाबदार असतो. अँड विथ अदर पार्टनर्स ही ॲक्ट्स ॲन एजंट, आणि इतर भागीदारांसाठी म्हणजे बाहेरच्या व्यक्तीसाठी प्रमुख आणि पार्टनरसाठी तो एजंट म्हणून काय करतो, काम करतो. नेक्स्ट, डिझोल्युशन, विसर्जन. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर, म्हणजे भागीदारीचा जो करार आहे, ॲग्रीमेंट आहे, त्याच्यानुसार भागीदारी संस्थेचे विसर्जन केले जाते. इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज द फर्म ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिविंग 14 days नोटीस, म्हणजे जर एखादी भागीदारी संस्थेचं विसर्जन करायचं असेल तर 14 दिवसाची नोटीस देणे गरजेचे आहे. द फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्व इफ अ पार्टनर डाईज ऑर रिटायर्स, बिकम्स इन्सॉलंट ऑर इन्सेन, म्हणजे जर फक्त पार्टनरची इच्छाच नाही तर उद्या जर त्या भागीदारी संस्थेमध्ये जर एखादा भागीदार मृत पावला, निवृत्त झाला, इन्सॉलंट झाला, किंवा तो मानसिक संतुलन त्याचं इन्सेन समजा त्याचं हल्ला असेल, तर इत्यादी कारणामुळे सुद्धा काय होऊ शकतं, भागीदारी संस्थेचं विसर्जन होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण भागीदारी संस्थेचे फीचर्स पाहिलेले आहेत. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म, त्यामध्ये एक ॲग्रीमेंट, करार, 2 नंबर ऑफ पार्टनर्स, भागीदारांची संख्या, 3 लॉफुल बिझनेस, कायदेशीर व्यवसाय, 4 शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस, नफा आणि तोट्याची विभागणी, 5 अनलिमिटेड लायबिलिटी, अमर्यादित जबाबदारी, 6 रजिस्ट्रेशन, नोंदणी, 7 जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, एकत्रित मालकी आणि व्यवस्थापन, 8 प्रिन्सिपॉल अँड एजंट, म्हणजे प्रधान आणि अभिकर्ता, आणि 9 डिझोल्युशन, विसर्जन. तर या प्रकारे आपणास फीचर्स ऑफ ऑर कॅरेक्टर्स ऑफ पार्टनरशिप फर्म आपणासमोर दिलेले आहेत. तरी आलेल्या व्हिडिओचा आपण व्यवस्थितरित्या आस्वाद, लाभ आणि फायदा घ्यावा आणि त्याचा अभ्यास करावा. ओके, धन्यवाद.